घाटंजीच्या शिक्षण क्षेत्रात नवी क्रांती. आता आपल्या शहरात चिमुकल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी सेंटफोर्ड लिटल स्टार स्कूलची दमदार एंट्री. गुणवत्तापूर्ण शिक्षणाची हमी, आधुनिक शिक्षण पद्धती, उत्तम सुविधा, स्मार्ट क्लासरूम, खेळाच्या माध्यमातून शिकवणे, अनुभवी व प्रशिक्षक शिक्षक वर्ग. क्या आप अपने बच्चों के लिए एक ऐसी स्कूल की तलाश कर रहे हैं जहां वो सिर्फ पढ़े ही नहीं बल्कि कॉन्फिडेंस के साथ सीखें, बड़े और सपनों को पंख दें? तो स्वागत है शिम्पट लिटिल स्टार्स घाटंजी में। आपल्या चिमुकल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच सेंटफोर्ड लिटल स्टार स्कूलमध्ये प्रवेश निश्चित करा आणि निश्चिंत व्हा. यहाँ हम बच्चों को सिर्फ पढ़ाते ही नहीं बल्कि उनकी क्रिएटिविटी, कम्युनिकेशन स्किल्स आप और ओवरऑल पर्सनैलिटी डेवलपमेंट पर भी पूरा ध्यान देते हैं। प्रवेशासाठी पत्ता: सेंटफोर्ड लिटल स्टार स्कूल, मारावार बिल्डिंग, अंबादेवी वार्ड, घाटंजी, जिल्हा यवतमाळ. नमस्कार, जी टीव्ही न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. मी विलास महाले. घाटंजी तालुक्यातून एक हृदयद्रावक बातमी समोर येत आहे. 10 वर्षापूर्वी झालेले प्रेम आणि कालांतराने दोघांचेही विवाह होऊन आपापल्या संसारात रममाण झालेले प्रेमी युगल अचानक सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्कात येते आणि जुन्या आठवणींना उजाळा मिळतो. ते परत एकमेकाच्या संपर्कात येतात, मात्र यावेळेस आयुष्य जगण्यासाठी नाही तर या जगाचा निरोप घेण्यासाठी. आणि दोघंही विष प्राशन करून मृत्यूला कवटाळतात. ही कुठल्या सिनेमाची कथा नसून प्रत्यक्षात घडलेली घटना आहे. आणि ही घटना घडली आहे यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यात येणाऱ्या मानोली या गावात. मानोली येथील शेतशिवारात महिला आणि पुरुष या दोघांचे मृतदेह आढळून आले. या घटनेमुळे मानोली गावात एकच खळबळ उडाली. या बातमीची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलीस तपासातून या प्रेमीयुगलाची धक्कादायक माहिती समोर आली. मानोली येथील गणेश नामदेव ढोले आणि रामपुरा राजस्थान येथील अंजली जोगंदर मीना या दोघांमध्ये 10 वर्षापूर्वी प्रेमसंबंध प्रस्थापित झाले होते. मात्र कालांतराने या दोघांचेही विवाह होऊन आपापल्या संसारात रममाण झाले. 10 वर्षानंतर परत एकदा हे दोघेही सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकाच्या संपर्कात आले. जुन्या आठवणींना उजाळा मिळाला व अंजली हिने थेट मानोली गाव गाठलं. मात्र नियतीच्या मनात काही वेगळंच होतं. या दोघांनीही विष प्राशन केलं आणि जगाचा निरोप घेतला. त्या दोघांनी टोकाचं पाऊल का उचललं याबाबतचं कारण स्पष्ट होऊ शकलं नाही. याबाबत घाटंजी पोलिसांनी आपला तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे मानोली गावामध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या बातमीपत्रात इथेच थांबतो. परत भेटूया नवीन बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा जी टीव्ही न्यूज मराठी. नमस्कार.